ईडीचे अक्षरशः वाभाडे काढलेत आणि राजकीय पक्षांना त्यांच्या लढाया मतदारसंघामध्ये जाऊन लढू द्या, तुमचा राजकीय वापर होऊ देऊ नका असा इशारा दिलाय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठापुढे सुरू असलेल्या एका खटल्याच्या वेळेला त्यांनी हा इशारा दिला। उगाच आम्हाला काही बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्यासाठी आमच्याकडे खूप कठोर शब्द आहेत अशी जाणीवही सरन्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना करून दिली। गवई यांनी पुढे बोलताना महाराष्ट्राचं उदाहरण दिलं। महाराष्ट्रामधले अनुभव आम्हाला चांगले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, सुप्रीम कोर्टानं ईडीचे वाभाडे काढलेत, अनेक गोष्टी सुनावलेल्या आहेत ईडीला। यामिनी, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ईडीचा पूर्णपणे एक प्रकारे अत्यंत कडक शब्दात सरन्यायाधीशांनी समाचार घेतला। हे सगळं प्रकरण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे। म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एका प्रकरणामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गैरव्यवहार केला असा ईडीला संशय आणि ईडी त्याविषयी तपास करते। त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या नावे समन्स काढले होते। हे समन्स कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने रद्द केले। उच्च न्यायालयाने हे समन्स रद्द केल्यानंतर त्या विरोधात ईडी अपिलात सर्वोच्च न्यायालयात आली होती आणि तेव्हा ईडीचं अपील फेटाळलंय आणि हे फेटाळत असताना काही तोंडी निरीक्षणं सरन्यायाधीशांनी नोंदवली। त्यांनी असं म्हटलं की आम्हाला महाराष्ट्राचे अनुभव आहेत, तुम्ही महाराष्ट्रात जे केलं ते देशभरात पसरवू नका, देशभरात हा व्हायलन्स, ही हिंसा पसरवू नका, ज्या राजकीय लढाया आहेत त्या मतदारसंघात लढल्या जाव्यात, तुमचा वापर का होतोय अशा स्पष्ट शब्दात ईडीची कान उघडणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भूषण गवईंनी केली आहे। त्यामुळे ईडीला ही खूप मोठी चपराक आहे। यामिनी, अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।